तुम्ही सांगोला राहता आणि तुम्हाला या मंदिराबद्दल माहित नाही तर या मग सांगतो. नमस्कार सांगोलकर. तर मी आज आलतो चिंचोली रोडच्या पाण्या टाकीपासून 2 मिनिटा अंतरावर असणाऱ्या काळूबाईच्या मंदिरात. मी सुरेश भाऊ साठे. 2010 मध्ये मी काळूबाईच्या वाऱ्या करत होतो. परत हळूहळू बरेच वर्ष मी काळूबाईची सेवा केली आणि लॉकडाऊन नंतर ते काळूबाईचं वारं यायचं चालू झालं. काळूबाईचा संचार यायचा चालू झाला. मग परशुमाई गुरु अकलूजकर यांची माझी भेट झाली. त्यांनी माझ्या काय असेल ते वाऱ्याचा खुलासा केला. जे काही इंगळाचं नाणं होम, आता पण इंगळाचं नाणं होम होणारच. मग त्यांनी माझा लॉकडाऊनलाच देवदेव सगळा पूर्ण करून दिला. आईसाहेबांची सगळी माहिती दिली. मग आई काळूबाईच्या पाठीमागच जे काय तिचं राखणदार आहे, दाऊजी पाटील, मांगीर बाबा, गोंजी बाबा, जाळीतला मसोबा, चेडा, या दैवाची पण त्यांनी मला स्थापना करून दिली. आणि परशुमाई अकलूजकर या गुरुने या देवाची, चेड्या गोट्याची किंवा आई काळूबाईची परिपूर्ण माहिती देऊन सगळ्या गोष्टी मला शिकवून ही क्षेत्र मला त्यांनी दिलेलं आहे. आणि ही क्षेत्र आईसाहेबाच्या कृपा आशीर्वादानं आलेलं आहे. काळूबाईचं आणि दाऊजी पाटलाचं खूप दिवसापासून वारं येत होतं. पण काही गोष्टी अशा होत्या की अं, अं, संचार कसा काय मान्य करत नव्हते. कोण म्हणायचं अमकं, कोण म्हणायचं तमकं. पर ज्यावेळेस आम्ही गुरु केला, गुरुच्या घरी गेलो आणि परशुमाई अकलूजकरांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या घरी माझं वारं घेतलं. परत आमच्या घरी वारं झालं. आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये 3 जानेवारीला माझा देवदेव झाला. 2021 मध्ये ज्यावेळेस माझा देवदेव झाला, काही महिन्यानंतर भक्तांची गर्दी होऊ लागली. सांगोला शहरात जयभवानी चौकात मी राहायला होतो. तिथं आम्ही देवीसाठी एक 10 बाय 10चा पत्र्याचा शेड ते तयार केलेला होता. तिथंच मी राहत होतो. परत भक्तांची आवक ती होत होती आणि अ, अ, असा आईसाहेबांचा उद्गार आला की तू बाबा या जागेतून बाहेर पड आणि तू मंदिर बांधून घे. मग मी माझ्या गुरूंना पण विचारलं, गुरूंना सांगितलं की आईसाहेबांचा साक्षात्कार होतोय, माझ्या स्वप्नात येते त्या मंदिर बांधायचं आहे, त्यांची मूर्त ती मला दिसते, काय करायचं. मग गुरुनी सांगितलं तुझी जर परिस्थिती असेल, तुझी ऐपत असेल, तर तुला जी जागा दिशा दाखवल त्या हिशोबाने तू हिंडून फिरून बघ. एक 1.25 महिन्याचा टायमिंग दिला माझ्या गुरुनी मला. आणि मी 1.25 महिन्यामध्ये सांगोल्यामध्ये भरपूर ठिकाणी फिरलो. पण कुठंच काय माझं म्हणजे जागेसाठी मन ते रमलं नाही. पण ज्यावेळेस मी इथं आलो, या चिंचोली रोडला कोकरे वस्ती म्हणून आता नाव झालेलं आहे, की रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या जी बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डाला देखील नवस लोक बोलतात की आई काळूबाई माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि आई साहेबाच्या कृपाशीर्वादानं बऱ्याचशा भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहेत. कुणी अभिषेक केलेला आहे, कुणी दौजीबोय जत्रा, आईसाहेबाची जत्रा, ओटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी आणून सहकुशीने दिलेल्या आहेत. आम्ही आजपर्यंत व्हिडिओ बनवला नव्हता, पण आज व्हिडिओ बनवायचा योग आला. सगळ्यांच्या सहकार्याने आग्रहाने हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्या सांगोलकरांना याच्याबद्दल माहिती होईल.